ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्थानिक निवडणुका भाजपा स्वबळावर लढवण्याच्या तयारीत अंबादास दानवे। शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचं काय झालं याबाबत जाब विचारण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मैदानात उतरली आहे। मराठवाड्यात पक्षातर्फे क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन उभारण्यात आलं असून त्याची सुरुवात करण्यात आली। 8 दिवस चालणाऱ्या आंदोलनातून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली। भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षात वाद आहेत हे जगजाहीर आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहेत। त्यांना आता कोणाची गरज राहिलेली नाही, तसे ते तयारीला लागले आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। पाहूया काय म्हणतात ते। विचार केला पाहिजे की हा महाराष्ट्र स्थिर स्थावर झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे आणि याला 100 वर्षाची गरज नाही। ठरवलं तर वर्ष 2 वर्षात हे काम होऊ शकतं, ठरवायची आवश्यकता आहे। तुळजापूरचं एक ड्रग्स प्रकरण आहे। तुमचे आमदार खासदार तिथले त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की मुख्य आरोपींना मोकाट सोडलं जात आहे, चार्जशीटमध्ये गंभीर चुका होत आहे आणि भाजपच्या काही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। सत्य आहे, मी सुद्धा तुळजापूरला गेलो होतो। ड्रग्जमध्ये काही थातूरमातूर कारवाया केल्या जातात, मुख्य लोक बाजूला राहिलेले आहेत, फरार आहेत किंवा त्यांना जाणीवपूर्वक FIR पासून दूर ठेवलेलं आहे आणि बाकी जे असे ज्याला थातूरमातूर म्हणता येईल अशा लोकांवर कारवाई केली जाते। एक जरांगे पाटलांचं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलं आहे ते लवकरच उघडं पडेल, ते कार्यकर्त्यांसमोर पक्षासमोर उघडे पडणार असतील, मला त्यातले डिटेल्स माहिती नाही। लाडक्या बहिणीवर अपात्रतेची कारवाई केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे। सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू असल्याचं सुद्धा ते म्हणतात। हे पण लाडक्या बहिणी जवळपास 9-9.5 लाख आत्ता पण गाळलेल्या आहे। माझं म्हणणं गाळल्या होत्या तर मग त्या स्वीकारल्यास का होत्या? जर तुम्हाला गाळायच्या होत्या तर त्या स्वीकारल्या का होत्या? गाळत असाल तर ज्यांनी स्वीकारल्या त्याच्यावर कारवाई व्हावी, ही भूमिका काय अयोग्य असं मला वाटत नाही। पुणे महापालिकेचे एक वैद्यकीय अधिकारी आहे, त्याचा भाजपचे काही नेते छळ करत आहेत। तिने बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये गेली, अनेक ठिकाणी गेली आणि आता अखेर राज्य महिला आयोगाकडे गेली, कोणीच दाद देत नाही असं म्हणणं आहे। नाही, अशी ही कोणी भगिनी आमच्याकडे आली तर निश्चित त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। भारतीय जनता पार्टीचे असो की कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असो, त्याला धडा शिकवण्याचं काम करू जर त्या भगिनीची भूमिका योग्य असेल तर। एक राष्ट्रीय प्रश्न आहे, बंगळुरूमध्ये ते झालं, कोण जबाबदार वाटतं तुम्हाला? नाही, याच्यात नियोजन असलं पाहिजे। असं एवढं मोठं होत असताना याच्यात नियोजन असलं पाहिजे, पोलिसांची तयारी असली पाहिजे, जास्त कुमक असली पाहिजे। ओव्हरऑल जे सगळं पाहिलं आणि वाचलं याच्यातून लक्षात येतं 30-35 हजाराचं ग्राउंड आणि तिथे 3-4 लाख लोक येतात, तर मला वाटतं ते आधीच थांबवायला पाहिजे होतं। काल आदित्य साहेब बोलले, आज अमित ठाकरे पण म्हणालेत की दोन्ही बंधू एकत्र आले तर आनंदच आहे, आम्हाला अडचण ठीक आहे, पण फक्त या 2 टोकांवरनं दोघांचं बोलणं सुरू आहे, वर्कआउट होत नाही आहे असं तुम्हाला वाटतं? काही होत असेल तर सांगा ना। काही होतंय का, काही सुरू आहे? बोला ना, काय होतंय का ते? मी म्हटलं ना, असं तुम्हाला वाटतं, म्हटलं बाकी काय बोलू। बंगलोरमध्ये काल चेंगराचेंगरी यांच्या झालं ना, बोललं। तुमचं आजचं काय आंदोलन आजपासून सुरुवात ते सांगून द्या ना। शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आजपासून 8 दिवस 5 ते 12 जून क्या हुआ तेरा वादा या बॅनरखाली आंदोलन होतं आहे। या नावाचा अर्थ असा आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा वादा केला, बहिणींना 21 रुपये देण्याचा वादा केला, हमी भाव सोयाबीनला 6,000च्या वर देण्याचा वादा केला, प्रत्यक्षात 5,500 पण आता घोषणा केली परवाच हमी भावाची। हे सगळ्याच बाबतीत आहे। तेलबियाच्या बाबतीतही सरकारचं असं धोरण आहे। पीक विमा बंद केला गेलेला आहे आणि या सगळ्या जे वादे केले होते सगळे झुटे होते, खोटे होते आणि म्हणून आमचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना क्या हुआ तेरा वादा या नावाने आंदोलन पूर्ण मराठवाड्यात होतं। तालुका स्तरापर्यंत नव्हे तर गाव स्तरापर्यंत हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि 8 दिवसामध्ये संपूर्ण मराठवाड्यातल्या गावोगाव शिवसेनेच्या वतीनं हे सरकारच्या विरोधात आंदोलन होणार आहे। त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे।